आपली गाडीच आणलेली आहे मैदानात. चला सुदर्शन स्टेजवर यायचंय, तुमचा सत्कार आहे, लवकर या. सुदर्शन या इकडे. स्ट्राईकला माधव तटकरे, नॉन स्ट्रायकरला आहेत बाळा मळेकर. किती साईज रे ती? विनायककडे द्यायची, विनायकला द्यायचे ते. हा 42 ना. तू एवढा जवळ राहून सर्वात लेट आहे. क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे प्रशांत गर्दे यांनी. सामन्याचं पहिलं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन काशीनाथ दळवी. आपला आता दोन तुल्यबळ खेळाडूंमध्ये हा सामना रंगणार आहे. या मैदानात ज्याला षटकारांचा बादशाह म्हणून संबोधलं जातं किंवा षटकार किंग म्हणून असं त्याचा लौकिक आहे आणि त्याच्या समोरच एक जुना जाणता पण धारदार गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला आपल्या उमेदीत यांनी भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजांनी चकित केलेला आहे असा काशीनाथ दळवी उर्फ काशा दादा. आणि पंचांनी सामना चालू करण्यासाठी सिग्नल दिलेला आहे. पंचांच्या उजव्या बाजूनी काशीनाथ दळवी मारा करतील, त्याला सामोरे जातील माधव तटकरे. पहिलाच निर्धाव चेंडू माधव तटकरे यांना नीटसा कळला नाही आहे. त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू त्यांच्या शरीरावरती आदळलेला आहे आणि धाव काय घेतलेली नाही. बिनबाद एक. पहिलं षटक मार्गस्थ काशीनाथ दळवी आपल्या शॉर्ट रनअपनी आणि ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांनी पहिल्याच जो चेंडू त्यांच्या बॅटवर लागला त्यावर त्यांनी चौकार वसूल केलेला आहे. थोडंसं माझ्या मते क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी डिसाई झालेली आहे आणि एक संधी होती झेल पकडण्याची, परंतु आता आपण 50च्या वरती असलेले खेळाडू आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा करू नये आणि मैदान निसरडं असल्यामुळे प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि स्वतःला सांभाळून खेळ करायचा आहे. आपण सर्व क्रिकेट वेडे आहोत हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु आपली स्वतःची काळजी आपण स्वतः घ्यायची आहे. आयोजकांकडनं ही तुम्हाला सूचना आहे. आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर आपण खेळायचं आहे. पुढचा चेंडू काशीनाथ यांचा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूची गती हॅलो पुढचा चेंडू आणि त्यावर एक धाव घेतलेली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये ढिसाळपणा आणि यावर दुसरा धाव घेण्याची संधी मिळाली आहे. माधव यांना वैयक्तिक 6 धावावर खेळत आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 4 चेंडू नंतर बिनबाद 6. माधव पाहूया आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करतात आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेवढं चांगलं फटका आणि यावर देखील चौकार. चौकार माधव आपल्या रंगात आलेला आहे. 10 धावा झालेल्या आहेत.
माधवने 5 चेंडूमध्ये 10 धावा केलेल्या आहेत. पुढचा चेंडू पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा हा मिनी हेलिकॉप्टर उडाला आहे आणि यावर त्यांनी षटकार आणि ज्याच्या नावाचा बोलबाला असतो षटकारांचा बादशाह त्यांनी पहिल्या षटकामध्ये काशीनाथ दळवी याच्यासारख्या मातब्बर गोलंदाजाला 16 धावा ठोकून काढलेल्या आहेत. एक षटकानंतर धावसंख्या झालेल्या बिनबाद 16. माधव पूर्ण रंगात आलेला आहे आणि त्यांनी आपल्या खेळाडू कर्णधार आणि ऑर्गनायझरले खेळाडू कर्णधार आणि ऑर्गनायझर आणि बरंच त्यांच्याकडे गुण आहेत असे बाळा मळेकर प्रवीण याला सामोरे जातील. पहिला चेंडू पायावर आदळलेला आहे आणि पंचांनी लेग बाय म्हणून घोषित केलेला आहे. अवांतर धावेला सुरुवात झालेली आहे. एक षटक एक चेंडू नंतर धावसंख्या झालेली 17. आता प्रवीण याला सामोरे जातील षटकार किंग माधव तटकरे. पुढचा चेंडू माधव यांना प्रवीण यांच्याकडनं पंचांच्या डाव्या बाजूने उंचपुरा गोलंदाज आखूट टप्प्याचा चेंडू त्यांचा आवडता खेळाडू आवडता फटका मारण्याच्या प्रयत्नात फाईन लेगच्या दिशेने एक धाव घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे माधव यांना. आणि थांबा पंचांनी डिक्लेअर करू द्या. 3 धावा एक घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू अवांतर धाव 22च्या 3 धावा घेतलेल्या आहेत. 20 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू माधव यांना चांगला फटका कवचच्या दिशेने परंतु आणि पंचांनी बाद दिलेला आहे. घाई केलेली आहे. माधव यांनी हातात चेंडू असताना विनाकारण धावण्याचा प्रयत्न केला आणि यावर बाद झालेले आहेत माधव तटकरे. प्रेक्षकांची खूप निराशा झालेली आहे. FA mic Bluetooth लांब लांब फटके मारण्यामध्ये त्यांचं हातखंडा आहे. पाहूया आता आपल्या संघासाठी किती धावसंख्या ते उभारू शकतात. त्यांची साथ देत आहेत बाळा मळेकर मॅन फ्रॉम नवीन मुंबई. पराग भणगे कुठे आला असाल तर कृपया स्टेज जवळ यायचं आहे. आणखीन एक खेळ पंच जरा एक खेळाडू आलाय त्याला फिल्डिंगला येऊ द्या. खूप लांबून आलेत ते इथे बाजूलाच 2 नंबरच्या इथे राहतात. ते खूप लांबून आलेले आहेत. सतीश बालावलकर खूप हौशी खेळाडू आहेत. प्रत्येक वेळी ते सामन्यांमध्ये भाग घेतात. बहुतेक हा पूर्ण स्लॉट झालेला आहे प्रशांत गर्दे यांचा. सगळेच खेळाडू आलेले आहेत मैदानात. पुढचा चेंडू प्रवीण यांचा आणि त्यांना काय कळाला नाही आहे. खूप जोरदार चेंडू शॉर्ट पिच चेंडू. पावसामुळे चेंडू खूप वेगात निघून जातोय. क्षेत्ररक्षकाला देखील नीटचा अडवता आला नाही परंतु धाव काय घेतलेली नाही आहे. बाळा मळेकर यांच्याकडनं मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. माधव आऊट झाल्यानंतर प्रवीण आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतात. आखूट टप्प्याच्या चेंडूला पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. रुपेश शिवलकर चांगलं क्षेत्ररक्षण
चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं. एक धाव वाचवलेली आहे संघासाठी त्यांनी. पुढचा चेंडू प्रवीण यांचा आणि बाळानी चेंडू तटवलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव घेतली आहे आणि एकच धावेवर समाधान. चांगलं षटक गेलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 22. म्हणजे या षटकात 6 चेंडूमध्ये 6 धावा दिल्यात प्रवीण यांनी. एक गडी बाद 22 धावा झालेल्या आहेत. बॉलर आहे मसूरकर. हे सर्वात तरुण खेळाडू मैदानातील. हॅलो, प्रदीप मसूरकर मैदानातील सर्वात जोशिले आणि वयाची 65 उलटलेली आहेत. आणि हॅलो, आपल्या वयाला देखील लाजवेल आणि आपल्यापेक्षा लहान वयाच्या खेळाडूला हा निर्धाव चेंडू टाकलेला आहे मसूरकर यांनी. बाळाला आपला खेळण्याचा पवित्रा बदलावा लागणार आहे पुन्हा एकदा. आणि हा उंच फटका. भाऊ षटकार की चौकार? नाही, झेल बाद. क्रिकेट जसं पुढे जात आहे तसं संतोष शिरगावकर टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. पहिल्यांदा कसोटी, नंतर 50 ओव्हर, नंतर 20 ओव्हर, 10 ओव्हर आणि आता खूप फास्ट झालेलं आहे क्रिकेट. त्याच्यामध्ये एक धमाकेदार गाणं आपला मित्र विनय यांनी आपल्या मित्राला घेऊन एक सुंदरसं गाणं केलंय, ते तुम्ही ऐकताय. खूप मेहनत केली आहे त्यांनी या गाण्यावरती आणि ह्या गाण्याची सगळीकडनं तारीफ होत आहे. धन्यवाद विनय, बाबू आणि बाळा यांच्या या जोडगोळीने हे धमाकेदार गाणं आपल्यासमोर प्रस्तुत केलेलं आहे. संतोष शिरगावकर आणि हा षटकार. मी तुम्हाला अगोदरच म्हणालो होतो, हा लांब लांब फटके मारण्यामध्ये तरबेज असलेला फलंदाज वेंग्या. त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला यायचंय. केतकी रेंजर्स. अजितने उडवला ना. तर टॉस कोणाकडे ठेवलेला आहे? त्यांनी स्टेजवरच्या इथे ठेवायचा आहे, टेबलावरती. टॉस कोणाकडे आहे? होतं असं दीपक. सगळ्यात जबाबदारी खांद्यावर घेतल्यावर थोडंसं
दडपण येतच. बोला. विनायक जाधव. विनायक जाधव कुठे आहेत? स्टेज जवळ यायचं विनायक जाधव. आणि येताना माझे 8 नंबरचे शूज पण घेऊन यायचे आहेत. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. लड्ड्या यांना कळलेला नाहीये. दरम्यान पुढील सामन्यासाठी नाणेफेक होत आहे. संघ आहे देवांशी. हॅलो हॅलो 3 ओव्हर झाले आहेत. 31 झाला स्कोर आतापर्यंतचा. निर्धाव चेंडू हा पुन्हा एकदा. जितू मांगेला ह्या 1 नंबरच्या ग्राउंडमध्ये चांगला सराव करतात, चांगली बॅटिंग करतात, चांगली बॉलिंग करतात. आज कॅच पण छान पकडली आहे. परत एकदा निर्धाव चेंडू. हा 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. पुन्हा एकदा निर्धाव. डॉट बॉल 31 झालेला आहे. शेवटची ओव्हर आहे. शेवटचे 3 बॉल राहिले आहेत. आता ह्या 3 चेंडू मध्ये किती धावा येणार आहेत? पुन्हा एकदा डॉट बॉल. त्यांचं होम ग्राउंड आहे जितू मांगेल यांचं. मस्त एक उंचसा 6 मारलेला आहे. षटकार. वेंग्याने एक 6 मारला पुन्हा एकदा. कॅच घेतलेली आहे स्लिपला. आहे आणि 38 करायचं आहे. हे मामाचा स्कोर बघ किती आहे. किती आहे? 8 बॉल 20 मामाचा स्कोर. इधर कोण जास्त धावा करणाऱ्या फलंदाजाचे नाव, मामाचं नाव लिह.
मला वाटते राजेंद्र गावडे उर्फ लड्ड्या दादा हे आपण लेके जाने वाले चला सामना सुरू करा. आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. कर्णधार आपण सुज्ञ आहात. आपल्याला माहीत आहे की आपल्याला सामने संपवायचे आहेत वेळेत. अडतीस धावा बनवायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. रबर बॉल स्पर्धा आहे ही. प्रशांत करते. राजेंद्र गावडे उर्फ लड्ड्या. राजेंद्र गावडे. सामना सुरू झाला आहे आणि बॅट कट लागून डिक्लेअर झोनमध्ये गेलेल्या पंचाने एक धाव घोषित केलेली. अशा तऱ्हेने प्रणय स्ट्रायकर्स या संघाचे खातं उघडलेले आहे. एक घोषित धाव आणि प्रशांत गर्दे याचं देखील खातं उघडले आहे 1 धावेने. दुसरा चेंडू. हा 22 स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे. पाऊस असल्यामुळे चेंडू रॅपिड जाईल आणि आता यष्टीरक्षक यांना तो चेंडू काही रॅपिड असल्यामुळे पकडता आला नाही. 1 धाव गेलेली आहे. दिलीप कांदळकर उर्फ DK यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. घेऊन आले तुम्ही ना? घेऊन आलो. मग एक द्या ना. या घे ना. खुर्ची घ्या ना. खुर्ची खालून घ्या. ते पण तिथे खुर्ची या दादा या. मिरके जरा साईडला ना. मिरके असे या इकडे या. या षटकातील पुढचा चेंडू हा उंच मारलेला आहे. बहुतेक चेंडू मैदानात आहे अजून तरी 1 धावेवर समाधान प्रशांत याने. 3 चेंडू 3 धावा. शेअर मार्केटचा किंग जितू बोला आता. शाबाश. खूप छान मारलेला आहे. 1 धाव केली आहे पूर्ण. दुसऱ्या धावासाठी धावतील होय आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. हे विशेष आहे. प्रशांत गर्दे यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं तरी दुसरी धाव घेतली आहे त्याने. हे क्रिकेट पुढे कोणतंही दुखणं कोण घेत नाही हे खरं आहे. हे सत्य आहे. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. 4 चेंडू 5 धावा. एक भरोशाचा गोलंदाज म्हणून बघितलं जातं राजेंद्र गावडे उर्फ लड्डा यांच्याकडे. सुंदर जितू 1 धाव पूर्ण केलेली आहे. एक चोरटी धाव म्हणायला हरकत नाही परंतु ते आपल्या फॉलो थ्रूमध्ये प्रशांत गावडे यांनी चेंडू अडवला लड्डा यांनी आणि तसंच यष्टीरक्षकाकडे दिला परंतु फलंदाज सुरक्षित. अरे बाप रे. बॅटने आपल्याला बॉल मारायचा आहे. बॅट फेकले. आमचा पिंट्या फेकतो अशी बॅट. 6 धावा झाल्या पहिल्या षटकानंतर. पहिलं षटक संपलेलं आहे. 6 धावा. पावसाळी
संजय हे त्यांचं नाव आहे, परंतु अख्ख्या बांद्र्यामध्ये वेंग्या या नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो आहे. समोर त्याला तोंड देणार आहे, समोर तेवढाच ताकदीचा खेळाडू जितू मागेला. कर्णधार माधव तटकरे काही कानमंत्र देत आहेत आपल्या गोलंदाजाला. पुन्हा यष्टीरक्षक चेंज केलेलं बदललेलं आहे. राजेंद्र गावडे स्वतः गेले आहेत आणि माधव तटकरे यांचा एक स्पॉट आहे फिल्डिंगचा. लॉंग ऑफ 7-12वर तो नाव लिहिलेलं आहे. पहिला चेंडू डॉट बॉल. संजय मोरे उर्फ वेंग्या. पहिला चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा हा बाद झेलबाद झालेला आहे जितू आणि संजय मोऱ्याने मिळालेलं हे पहिलं यश. पहिला गडी बाद होतोय. जितू मागेला याची जागा घेण्यासाठी चाललाय प्रवीण कदम. प्रफुल कुठे आहे? गव्हर्नमेंट कॉलनीच्या इतिहासामधील ही पहिली अशी स्पर्धा 50 वर्षावरील वरिष्ठ खेळाडू या संपूर्ण बॅट्समन नेम प्रवीण कदम. आपली गाडी का समोर आहे बघा, चावी हवी. हां नाही तर घेऊन द्या काका. गोलंदाज वेंग्या संजय मोरे, सामना करेल प्रवीण कदम. चांगली गोलंदाजी करतो वेंग्या आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मारलेला चांगला फटका आणि चांगली क्षेत्ररक्षण थोडंसं ढिलाई होते. चांगला प्रयत्न केला असता तर कदाचित हा झेल झाला असता, पण हा झेल नव्हता. 2 धावा मिळाल्या त्या प्रवीण कदम यांना. धावसंख्या पोचते ती 8. एकूण धावसंख्या पोचते ती 8ची. संघाची धावसंख्या 8. सामना करतोय तो वेंग्याचा सामना करतोय तो प्रवीण कदम. स्वतः कर्णधार प्रशांत गडदे आणि प्रवीण कदम नावाजलेली जोडी शासकीय वसाहत गव्हर्नमेंट कॉलनीसाठी. चांगलं क्रिकेट खेळत होते दोघे. पुन्हा एकदा मारायचा चांगला प्रयत्न केला, पण सुंदर चेंडू टाकला वेंग्याने आणि डॉट. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि डॉट. प्रवीण कदम यांना चांगले चेंडू चकवतोय तो गोलंदाज वेंग्या. एक नावाजलेला गोलंदाज आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करतो आणि त्याचा सामना करतोय तो प्रवीण कदम. एक चांगला फलंदाज, चांगला त्याच्या नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो प्रशांत गडदे. कर्णधार स्वतः. पुन्हा एकदा चांगला फटका मारला आणि चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव. गोशांकी क्षेत्रामध्ये केवळ 1 धाव. एकूण धावसंख्या पोचली 9. 2 षटकं संपलेली आहेत. सांगतो किती पाहिजे. 12 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे. ती प्रणया स्ट्रायकर्स
प्रशांत गडदे, प्रवीण कदम, पुन्हा एकदा बाळामळेकर आपला गोलंदाजी म्हणणं आणि वाईट अवांतर धाव. वाईट चेंडू बाळामळेकर यांचा. बाळामळेकर यांच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे. त्यांच्या संघाला एक चांगला जुना जाणता आणि ऑलराऊंडर खेळाडू जो चांगली गोलंदाजी करतो, क्षेत्ररक्षण करतो, चांगलं फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आज बघूया काय कामगिरी करतोय. आपल्या संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन आला तो बाळामळेकर. सामना करतोय प्रशांत गडदे. इमारत क्रमांक 10चा एक चांगला नावाजलेला खेळाडू, मन फ्रेंडचा कर्णधार प्रशांत गडदे. सामना करेल तो बाळामळेकर यांचा. दीपक मिरके आणि सूर्यकांतजी मोरे उर्फ बाबू मोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. दीपकजी मिरके आणि सूर्यकांत मोरे यांनी अपाट मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि नाविन्यपूर्ण अशी स्पर्धा आज आपल्या संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलनीच्या खेळाडूंसाठी भरवली. आम्ही खरंच आपले मनस्वी आभारी आहोत दीपकजी मिरके आणि सूर्यकांत मोरे. पुन्हा एकदा चांगला फटका मारायचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी प्रशांत गडदे आणि यशस्वी झाले दुसरी धाव घेण्यासाठी. पावसाचं वर्ष आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचा आपला जो एम होता पावसामध्ये खेळायचा आणि तो एम दीपकजी मिरके आणि सूर्यकांत मोरे यांच्यामुळे हे शक्य झालेलं. क्रिकेट आज वन शॉट आहे, केवळ एक धाव दिली आहे, वन शॉट नोंद घेतली आहे. चांगला प्रयत्न केला होता पण केवळ एक धाव मिळाली. पुन्हा एकदा सामना करायचा तो बाळामळेकर यांचा आणि हे अवांतर, पुन्हा एकदा अवांतर धाव, केवळ एक धाव. वाईट स्कोर पोचला आहे तो. एकूण धावसंख्या पोचते ती 14. बाळामळेकर यांचं त्या मानाने थोडंसं महागडं असं षटक, कारण थोडं 2 धावा अवांतर गेला त्यामुळे. आणि सामना करतात ते प्रशांत गडदे. जोरदार पावसाचं आगमन आणि हा सुंदर चेंडू बाळामळेकर यांनी आपल्या अनुभवाने टाकलेला हा चेंडू. सामना करतोय तो प्रशांत गडदे. हा एक प्रशांत गडदे सुद्धा कॉलनीमधला चांगला खेळाडू आहे आणि आपल्याला ही पर्वणी जी मिळाली खेळायची त्या पर्वणीचे जे निर्माते आहेत ते श्री दीपकजी मिरके आणि सूर्यकांत मोरे. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने मारलेला पुन्हा एकदा आणि चेंडू तेवढा जोरात जात नाही आहे कारण पाणी साचलं आहे आणि हा दुसरी धाव घेण्यात यशस्वी. दुसरी धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या पोचते ती 16. अजूनही किती धावा हव्यात आपल्याला. बाळामळेकर पुढील चेंडू प्रशांत गडदे यांना आणि हा डॉट. सुंदर सुंदर चेंडू. बाळामळेकर आपल्या अनुभवाचा फायदा प्रशांत गडदे प्रयत्न करतात चांगलं खेळण्यासाठी, पण क्रिकेट आहे शेवटी. दोन्ही अनुभवी खेळाडू एकमेकांसमोर एका टीममधून पण खेळत होते मुंबईसाठी आणि हा पुन्हा एकदा सुंदर चेंडू बाळामळेकर यांचा. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि धावसंख्या पोचली आहे ती 16. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 22 धावा, 6 चेंडू आणि 22 धावा. 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. प्रवीण कदम, प्रशांत गडदे नावाजलेले 2 अनुभवी फलंदाज. सामना करतील ते विनय कुडाळकर, गायक निर्माते, एक चांगला सिंगर, एक चांगला गाणं बनवणारा संगीत दिग्दर्शक विनय कुडाळकर, एक चांगला गोलंदाज दीपकजी मिरके, सूर्यकांत मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन, आभार. आपल्या या संकल्पनेतून ही साकारलेली भव्य दिव्य अशी स्पर्धा, आपल्या या संकल्पनेमुळेच वरिष्ठ अशा 50 वर्षावरील खेळाडूंना चांगली संधी मिळाली आणि चांगल्या संधीचा फायदा हे सगळे खेळाडू इथे घेत आहेत. खरंच आपण खूप चांगला प्रयत्न केलात. आपली मेहनत बघण्यासारखी आहे. आपण एवढं चांगलं मैदान उपलब्ध करून दिलं एवढ्या पावसातसुद्धा. पुन्हा गोलंदाजी एंडवर आहे विनय कुडाळकर. सामना करेल तो प्रवीण कदम. 6 चेंडू 22 धावा. पहिलाच सामना चुरशीचा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 50+ मान्सून धमाका. या स्पर्धेमध्ये पहिलाच सामना हा चुरशीचा होतोय. या चुरशीच्या सामन्यामध्ये सामना करेल तो प्रवीण कदम. एक अत्यंत चुरशीचा सामना ज्याचा निकाल या 6 चेंडूनंतर आपल्याला कळेल. गोलंदाज विनय कुडाळकर. विनय कुडाळकर पहिला चेंडू घेऊन येतोय तो प्रवीण कदम यांसाठी. पहिला चेंडू आणि सिक्सर. पहिला चेंडू फुल टॉस आणि सिक्सर.
गोलंदाज 16, 5 चेंडू 16 धावा. प्रवीण कदम. संपून टाकला असता. हॅलो. 5 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 16 धावा. प्रवीण कदम यांनी मारलेला खणखणीत षटकार. स्पर्धेतील हा त्यांच्या इनिंगचा पहिला षटकार आणि पुन्हा एकदा दुसरा चेंडू डॉल गेलाय. 4 चेंडू 16 धावा. प्रयत्न करतोय लेग साईडच्या अनसाईडच्या दिशेने फटकवायचा. सुंदर 50 वर्षावरील सगळे खेळाडू आपलं प्राण झोकून जीव ओतून क्रिकेटचा खेळाचा आनंद घेत आहेत. प्रत्येकाने आपली तब्येतीची काळजी घ्यायची आहे, धावायचं आहे पण सांभाळून. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू टाकला होता पण मला वाटतं हा बॉल पाण्यामध्ये गेला. सुहास वाडेकर एक चपळ खेळाडू, हा 2 धावांच्या वरती देणार नाही कारण हा खूप 10 नंबरचा एक चांगला खेळाडू जो खरंच फिल्डिंग खूप चांगला करत होता. थ्रो चांगला करायचा. घसरला. केवळ एक्स्ट्रा धावा गेलेल्या नाही. सुहास हा एक चांगला खेळाडू आहे, धावतो खूप आणि फिल्डिंग खूप चांगली आहे त्याची. अडवला. पुन्हा एकदा विनायक कुडाळ. 3 चेंडू 14 धाबांची आवश्यकता आहे. प्रवीण कदम सामना करेल तर विनायक कुडाळकर यांचा. या साईड चेंडूवरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. चांगला फटका मारला आहे, चौकाराच्या दिशेने जातोय किंवा विनोद साळवी यांनी धावा दिल्या त्या 2. अजूनही 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. सामना कुठेही जाऊ शकतो. सामना दोलनामय स्थितीमध्ये अजूनही कोणत्याही दिशेला सामना जाऊ शकतो. क्रिकेटचा खेळ अनिश्चितता जी असते ती याच्यामध्ये दिसून येते. सामना करेल तो प्रवीण कदम. 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. 2 बॉल 12 रनची आवश्यकता. आणि हा सुंदर असा चेंडू विनायक कुडाळकर यांनी टाकलेला आणि बीट होतोय तो प्रवीण कदम. केवळ 1 चेंडू 12 धावा. सामना झुकतोय तो. त्या टीमचं नाव काय? बाळा मळेकर यांची, माधव तटकरे यांची ओवी पॅकर्स यांच्या दिशेने चांगली गोलंदाजी केली. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता. चांगला फटका मारायचा प्रयत्न पण केवळ 1 धाव. विनय कुडाळकर यांनी पहिल्या चेंडूवरती 6 दिला आणि विजयी झालाय तो. संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि सामना पुढे पोहोचतोय तो.